ए चपात्या कोण भाजतंय? तुला भाजायचं? तू चांगला भाजतेस ना. पण तू नको भाजूस रे, वा भाजेल. तू ये ना. मी बस खरंच सांगते तू ये. नाही मी बस ये अगं मी आयतं कधी खाऊ? पुढे 10 आठवड्यात आता पहिल्यांदा तू ड्युटी घेतली सकाळची, नाही तर कुठे ड्युटी होती तुझ्याकडे? त्याच्या आधी मी कामच केलं नाही या घरात. कधीतरी मध्ये मध्ये आपली आली चपात्या लाटायला. नाही, त्याच्या आधी टॉयलेट करत होती. एक्झॅक्टली. म्हणजे काम काही केलंच नाही का मी याच्या आधी? थोडंफार पण काम असं केलंय. पूर्ण असं तन्वीला नाही केलं ना अनुश्री. तन्वीला विचार किचन असं पूर्ण पुढे कुठे केलंय? ये मी तर म्हणते तू चांगल्या करते, ये इथे एकदा शिकव ना, ये ना. मला नाही शिकवायचंय. अगं दाखव एकदा काय झालं, तुला येतात ना, शिकाय करते. मला नाही एकदा शिकव ना. जर कोणी म्हणतंय की पोळी चपाती कच्ची राहिली, नॉट नेसेसरी की त्या माणसाला पण भाजता येतच असेल, फक्त ती इन्फॉर्मेशन आहे की चपाती कच्ची हा मग ती काय म्हणाली, तू ना बाजूला तू नको करूस, तिला दे. मी म्हटलं मला तिने शिकव व्यवस्थित भाजलेली एकदा. म्हणून. भाजते अरे पण आता आजा पुढे पण मला पण आली पाहिजे ना, मी कुठे चुकते मला कळलं तर पाहिजे. मग ते तिच्याकडूनच शिकावं लागेल. ते मी काय सकाळी होतं? सांगितलं की त्या कच्च्या वाटतात, मी केलं ना करेक्शन. पण मला करेक्शन केलं. अगं, पण परत मला मीठ मुरत ठेवलं. सकाळी पिठानं कच्चा होता. मी मीठ सांगितलं. वाढवलं. मग मी तेच करेक्शन करायचं, मला करेक्शन करायचं. तर मी तिला सांगितलं मला दाखव फोडणी ना. तुला येतं ना, तर मला तिने दाखव. केलं, काही सांगितलं नाही, काही मग सांगितलं. मला दाखव ना कसं करायचं, मला एकदा कळू दे मी कुठे चुकते. शिकवतील. बरं राखी शिकव. मला शिकव ना एकदा ओके. कुठे चुकतंय. एक दे. ते तुमची शेकलेली आता ह्याला असं टाकायचं आणि थोडं शिजू. इथं ध्यान देवायचं. एकदम एकदम इथं ध्यान द्यायचं. एका बाजूनी म्हणजे थोडं शेकलं की आपण पलटी करायची. ओके. माझी फुला, मैत्रीण फुला. आतमधून फुलतो ना, म्हणजे आतमधून शेकतंय. एकदम हळूहळू हात फिरवायचे. हो, चपातीला फोड्या यायला पाहिजे.